प्रभाग क्रमांक 8 मध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेज, कचरा घाट, अस्वच्छता आणि वाढते अतिक्रमण आदी समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे नगरसेविका उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे ह्या थेट मनपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरला असून त्यांनी प्रभागात पाहणी दौरा केला। या पाहणीत मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सर्व समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे। प्रभागातील गणेशनगर, खांदवेनगर, सद्गुरुनगर, सोमेश्वर कॉलनी, आनंदनगरी परिसरात जाऊन नगरसेवकांनी समस्यांबाबत मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तसेच सोमेश्वर कॉलनीतील एका उद्यानात धोकादायक विहीर असून तिथे रात्रीच्या वेळी काही टवाळखोर मद्यपान करत असतात, त्यामुळे ती विहीर बुजवून टवाळखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। यावर नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या। दरम्यान पाहणी दौऱ्यावर असताना एका खासगी प्लॉटवर बांधकाम सुरू असताना ड्रेनेज चेंबर उघडे ठेवले असल्याने सातपूर विभागीय अधिकारी सुनील राजभोज यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉटच्या मालकावर 8,000 इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच चेंबर साफ करण्याची नोटीस देण्यात यावी असे आदेशित केले। प्रभागात नगरसेवकांचा समस्येबाबत पाहणी दौरा होत असल्या कारणाने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, सातपूर विभागीय अधिकारी सुनील राजभोज, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, उपअभियंता दत्तात्रय कोल्हे, विभागीय स्वच्छता निरीक्षक आरडी मते, स्वच्छता निरीक्षक घनश्याम गायकवाड, संजय गावित, ज्ञानेश्वर थेटे, श्रीकांत इरणक, खंडू दळवी, नारायण जाधव, निलेश जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते हिरामण शेठ बेंडकोळी, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दीपक आरोटे, दशरथ लोखंडे, शरद बेंडकोळे, कैलास आचारी, कैलास कडलक, विशाल साळवे, सिद्धार्थ खोचे, दत्तात्रय तिडके, अभिषेक सिंग आदी जण सहभागी झाले होते। प्रभाग क्रमांक 8 मध्ये आता 3 दिवसापासून आम्ही फिरतोय। लोखंडे तयार असो, शिंदे तयार असो किंवा बेंडकोळे तयार असो, त्यांच्याबरोबर मी आता ज्या वार्डातल्या ज्यांनी तिन्ही सदस्यांनी जर मला समस्या सांगितल्या, अतिक्रमणच्या असो किंवा ड्रेनेजच्या असो किंवा पाणी पुरवठ्याच्या असो किंवा स्वच्छतेच्या बाबतचे असो, तर ते आम्ही त्यांना सांगितले। माझे अधिकारी तर माझ्याबरोबर आहेत, पण मी जे काही माझ्याकडून जेवढं करता येईल तेवढं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। प्रभाग आणि सामाजिक अधिकारी म्हणून तुम्ही भूमिका बजावणार? मी ज्या समस्या उद्भवत आहेत त्या मी माझ्या अधिकाऱ्यांकडून मी पूर्ण करून घेण्याचा पूर्णपणे सहकार्य करेन। नमस्कार। प्रभाग क्रमांक 8च्या आज तिसरा दिवस दौऱ्याचा। आपले तिन्ही नगरसेवक आणि आमचे कर्मचारी आणि सभापती पण होते, अधिकारी, हे सर्वजण आम्ही मिळून सर्व प्रभागात फिरतोय। 3 दिवस झाले आणि आज आम्हाला प्रभागात स्वच्छता ही हवी, ड्रेनेजचे जे पाणी साठतंय ते पण, आणि जे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण मुक्त झाल्या पाहिजे हे मी आव्हान करत नाही, मी त्यांना सांगते का हे नक्कीच पूर्ण झाले पाहिजे। नमस्कार। प्रभाग क्रमांक 8 मधील सोमेश्वर कॉलनी, मीनाताई ठाकरे उद्यान या ठिकाणी गार्डनमध्ये विहीर आहे। विहीर ही धोकादायक आहे, तरी तिचा काही वापर न होता ही प्रशासनाने बुजून टाकावी। त्याचबरोबर गार्डनमध्ये टवाळखोर पण जास्त बसत राहतात, त्याच्याकडे पण पोलीस डिपार्टमेंटनी लक्ष द्यावे। कारण की कसं आहे की इथं येतात, दारू पितात, बिअरच्या बाटल्या फोडतात, लहान पोरं खेळतात, कोणाच्या पायात काच वगैरे भरली तर त्रास होईल, तरी प्रशासनाने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। मोठा अनर्थ नंतर त्यांनी लक्ष देण्याऐवजी त्यांनी अगोदरच लक्ष दिलं तर चांगलं योग्य राहील। आता नवीन जे नगरसेवक आहे ते आलेले आहे आमच्याकडे, तर मग त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या की इथे जे विहीर आहे तिचा काही उपयोग नाही, तर त्या हिशोबाने ती विहीर बुजून टाकावं। त्यांनी आम्हाला सांगितलं की ती विहीर आम्ही बुजून देतोय, तर त्या हिशोबाने आम्ही पण समाधानी आहे। त्यांनी ती मान्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। प्रभाग 8मध्ये गेल्या 3 दिवसापासून आम्ही गंगापूरपासून दौरा चालू केला आहे। गंगापूरचा भाग झाला, आमचा अणबोईचा भाग झाला आहे। आज आम्ही सोमेश्वर कॉलनी, सद्गुरुनगर या एरियामध्ये आमचा दौरा चालू आहे। आमच्याबरोबर आमचे विभागीय अधिकारी सुनीलजी राजभोज साहेब असतील, नांदुरटे साहेब असतील, गावी साहेब असतील,
मते साहेब हे सर्वच डिपार्टमेंटचे अधिकारी आम्ही हा दौरा करत आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा हा दौरा पार पडत आहे. त्याबरोबर आमचे सरपंच सभापती पण आमच्याबरोबर आहे. शहराचे अध्यक्षांनी आमची पाहणीमध्ये त्यांनी पण थोडा सहभाग घेतला या ठिकाणी. कारण लोकांच्या मागण्या खूप अतिशय भयंकर आहे. कारण गेल्या 4 वर्षापाशी प्रशासन चालू असताना लोकांना कुठल्या सुविधा मिळाल्या नाही. पण आता रस्ते, लाईट आणि ड्रेनेजचा जो विषय आहे त्या खूप समस्या भेडसवत आहे या ठिकाणी. आणि आम्हाला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सगळा दौरा करत आहोत आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समस्या सोडत आहोत. आणि या ठिकाणी अतिशय ठिकाणी अतिक्रमण झाले, पण नगरसेवकांचा काही त्यात संबंध नसताना लोक सांगतात की नगरसेवक सांगतात म्हणून अतिक्रमण काढतात आहे. पण हा शासनाचा जेर आला असल्यामुळं आयुक्त साहेबांच्या माध्यमातून जे अतिक्रमण काढत आहे ते लोकांनी त्या लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर अतिक्रमणमुक्त हा प्रभाग सोयीस्कर होईल. या ठिकाणी आमचं अधिकारी जे आम्हाला जे मिळाले आता राजभाऊ साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. आणि स्ट्रिक्ट असं ते ॲक्शन घेऊन अधिकाऱ्यांना ते व्यवस्थित सांगून मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीने कामं पण सोडतात. असे अधिकारी आम्हाला भेटले तर आमचा जो प्रभाग आहे अतिशय सुंदर स्वच्छ असा आमचा प्रभाग होणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आज प्रभाग क्रमांक 8मध्ये तिसरा दिवस आहे पाहणी दौऱ्याचा. त्या दरम्यान आम्ही तिघही नगरसेविका तिन्ही, त्याचबरोबर विभागीय अधिकारी राजभाऊ साहेब, बाकी इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग आम्ही सगळे या प्रभागामध्ये दौरा घेत आहोत. ड्रेनेज असेल, पाणी, लाईट, रस्ते आणि अतिक्रमणमुक्त आम्हाला प्रभाग हवे, त्यासाठी हा दौरा चालू आहे. तर त्या नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्या आम्ही सोडवत आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.